नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर दिवाळी आहे, त्यामुळे यावेळेचा एपिसोड हा स्पेशल आहे. आपल्यासोबत ऑन अ पब्लिक डिमांड पुन्हा एकदा दाकरू सोमण, जे जगविख्यात पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक आहेत, ते आपल्यासोबत आहेत. दाकरू सोमण साहेब, खूप खूप स्वागत आपलं. नमस्कार. खरं तर दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण दिवाळीच्या शुभेच्छा, प्रेक्षकांना सुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा. जसं मी म्हटलं की ऑन द पब्लिक डिमांड, कारण कसं आहे की गेल्या वेळी जेव्हा आपण भेटलेलो होतो त्यावेळी आपण ओव्हरऑल काही ज्या कन्सेप्ट्स आहेत, मग ईश्वर असो किंवा ह्या सगळ्या विषयांवर बोललेलो होतो. ह्यावेळी लक्ष्मीपूजन हा अतिशय चर्चेचा विषय झालेला आहे. मी हळूहळू त्या ओघानं या सगळ्यांकडे येणारच आहे. आणि त्यामुळे खरं तर दिवाळीचे जे 4 दिवस असतात त्यांचं स्वतःचंच इतकं महत्त्व आहे. त्या काही आता आपण अनेक व्हिडिओज बघतो, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये दाखवल्या जातात. खरं तर इतक्या सगळ्या वस्तूंची आवश्यकता असते का पूजेला, हा देखील माझा तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर तुम्ही दिसलात तर अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू होणं स्वाभाविक आहे. दिवाळी सण हा केव्हापासून साजर केला जातो? म्हणजे धनत्रयोदशीपासून म्हणायचं त्याला, की वसुबारसापासून म्हणायचं त्याला, की नरक चतुर्दशीपासून म्हणायचं? ह्याच्याबद्दल नक्कीच आम्हाला सगळ्यांनाच क्लॅरिफिकेशन किंवा या प्रश्नात 2 उत्तर आहेत. केव्हापासून सुरू झाला? म्हणजे आर्यांचे पूर्वज उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते. बरं. आणि आपल्याला माहिती आहे डिसेंबर नंतर उत्तरायणाला सुरुवात होते आणि रात्र जी असते 6 महिन्याची ती संपून 6 महिन्याचा दिवस सुरू होतो. तेव्हा तिथपासून दिवस सुरू होणार या प्रित्यर्थ, आनंदाप्रित्यर्थ दिवाळी सुरू झाली. आर्य त्यावेळी पूर्वजांनी सुरू केली. त्यानंतर दुसरी एक कथा सांगितलं, ते प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्येत आले. लोकांनी दीप प्रज्वलित करून त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर बळीराजाची कथा आपल्याला माहिती आहे, त्यामुळे सुद्धा दीपोत्सव सुरू झाला असं सांगितलं जातं. सम्राट अशोक यांनी दिग्विजय प्राप्त केला आणि त्याच्या आनंदाप्रित्यर्थ दिवाळी सुरू झाली आणि ती आपण दरवर्षी साजरी करतोय. चंद्रगुप्त विक्रमादित्याचा राज्याभिषेक झाला, त्यामुळे दिवाळी सुरू करतोय. असे अनेक प्रकारे सुरू झाली. आता दिवाळीचे दिवस किती खरं सांगू का? अभ्यंग स्नान पहिलं म्हणजे नरक चतुर्दशीपासून दिवाळी सुरू होते किंवा धनत्रयोदशीपासून दिवाळी सुरू होते. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदा हे 4 दिवस दिवाळीचे. पण भाऊबीज लगेचच येते आणि बहिणीला तर भाऊबीजेचं जास्त, भावाला पण ओढ असते, तेव्हा तो सण याला जोडून येतो म्हणून तो धरला जातो. आणि वसुबारस, कारण भारत हा शेतीप्रधान देश, त्यामुळे साहजिकच गाय आणि वासरू यांचं पूजन करा सांगितलेलं आहे. त्या दिवशी तो दिवस त्यांचा आहे, त्यामुळे वसुबारस इथून दिवाळी सुरू होते. म्हणजे बघा, आश्विन कृष्ण द्वादशी प्रदोषकाली असेल त्या दिवशी वसुबारस. नंतर धनत्रयोदशी, आश्विन कृष्ण त्रयोदशी प्रदोषकाली असेल तो धनत्रयोदशीचा दिवस. अशा रीतीनं दिवाळी सुरू होते. पण दिवाळी हा खरं सांगू का, दिव्याचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव. अंधकार जायला पाहिजे, पण अंधकार म्हणजे तो अंधकार तर जायला पाहिजेच रात्रीचा, पण अज्ञानाचा, अंधश्रद्धेचा, आळसाचा हे अंधकार जायला पाहिजे जीवनातून. आणि उत्साह. भारत हा शेतीप्रधान देश, त्यामुळे आपल्याला माहिती आहे या ऋतूमध्ये, शरद ऋतूमध्ये शेतातलं धान्य घरात येतं. आपण विजयादशमी, दसरा सण, नवरात्र साजरा करतो. त्याच्यानंतर संपन्नता ही असते घरामध्ये, म्हणून दिवाळीचा सण हा साजरा केला जातो. दिव्याचा उत्सव हे महत्त्वाचं आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिर्विनाशाय दीपो ज्योती नमोस्तुते. दिव्याला आपण नमस्कार करतो, अंधकार दूर करणारा दिवा, म्हणून त्याचं महत्त्व आहे. आता इथे एक मुद्दाम सांगायला पाहिजे की शत्रुबुद्धिर्विनाशाय, म्हणजे शत्रूची बुद्धी नव्हे, माझ्यामध्ये जी शत्रुत्वाची बुद्धी आहे ती जाऊ दे, अशी प्रार्थना केलेली बघा ना, किती महान प्रार्थना आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिर्विनाशाय, माझ्यातील शत्रुत्वाची भावना जाऊ दे, ही प्रार्थना आपण दिव्याजवळ करतो.
आणि म्हणून हा दिव्याचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव, आनंदाचा उत्सव, निराशा सगळं नष्ट करण्याचा उत्सव, अंधार दूर करण्याचा उत्सव म्हणून दिवाळी उत्सव हा 4 दिवसाचा आपण साजरा करत असतो. आणि तो आनंदात बघितलं तर गरिबीपासून श्रीमंतापर्यंत आबालवृद्धांना आनंद देणारा असा हा दीपावलीचा सण. दीपावली, दीप दीर्घ पाहिजे, दीपावली या शब्द रस्व नाही, दीपावली दीपोत्सव हा साजरा करायचा असतो.